नमस्कार, मी विशाल नागपुरे, डायरेक्टर ऑफ गुरुकुल असेमी नागपूर. सो आज तुम्हाला मी एक तलाठी संदर्भात संपूर्ण प्रवास सांगणार आहे, जो मी माझ्या डोळ्यांनी बघितला. माझ्या मोबाईलचा खूप जास्त यूज झालेला आहे आणि यूट्यूब चॅनलचा आहे. ॲक्च्युली झालं असं की तलाठी संदर्भात आधी बघत होतो आपण की 9.5 लाख लोक त्यांच्या अगेन्स्ट होते आणि हा जो प्रवास जे अधिकारी झालेले आहे, काही वेटिंगवर आहे आणि काही पहिल्या मेरिट लिस्टमध्ये सुद्धा होते, या सर्वांसाठी राहील. कारण की हे 4,500 विद्यार्थ्यांसाठी मी लढलेलो होतो खूप जास्त प्रमाणात. पण यामध्ये काही इमोशनल अशा गोष्टी झाल्या की मी तुम्हाला सांगू इच्छितो. या इमोशनल स्टोऱ्याजमध्ये काही स्टोरी अशी आहे की ज्यामध्ये मी क्लासमध्ये होतो, क्लासमध्ये सर मला फोन आला की नाही सर असं गोष्टी झालेल्या आहेत, आमचे रिझल्ट लागत नाही आहे. सर काय झालं असं की आमचे रिझल्ट लागत नाही, तुमचा व्हिडिओ बघितला तो चांगलं वाटलं, कोणतरी आमच्या अगेन्स्ट आमच्यासाठी बोलत आहे. या संपूर्ण वातावरणामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केलेला आहे, मग तो एक सर्व्हिसमॅन असो, दिव्यांग असो किंवा सर्व MPSCचे मेन्स देणारे जे विद्यार्थी असो, जे तलाठीमध्ये आहे, या सर्वांना एवढी भयंकर भीती होती की त्या लोकांना सांगायला पण भीती वाटत होती की मी तलाठी झालेलो आहो. आजसुद्धा या 4 महिन्यातसुद्धा तेच परिस्थिती आहे. मला काही अधिकारी आहेत, तलाठी अधिकाऱ्यांचे फोन येतात मला की माझी मुलगी, माझा मुलगा तलाठी झालेला आहे, त्यांनी हा जॉब सोडला, तिने हा जॉब सोडला. सर आता स्टे आल्यावर अजून काही होऊ शकते का, आम्हाला भीती निर्माण झालेली आहे. तलाठींच्या जे पण सर्व तलाठी झालेले आहे, या सर्वांच्या काळामध्ये जो भीतीचं वातावरण जो आहे या 3-4 महिन्यापासून, हा खूपच भयंकर आहे. आता यामध्ये झालं असं की ज्यांचे कमी मार्क होते 120, 130, त्यांना असं वाटते की बाबा एक्झाम पुन्हा झाली पाहिजे. काही शिक्षक होते, काही समित्या होत्या, या सर्वांनी याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं की खूप मोठ्या जागा आहे, 4,500 जागा आहे, आपल्याला कमी मार्क भेटलेले आहे, तर चला आपण याच्या अगेन्स्ट स्टँड घेऊया, पुन्हा एकदा एक्झाम झाली पाहिजे. त्यामध्ये काही चुका TCSच्या पण घडलेल्या असतील. तर या संपूर्ण याच्यामध्ये शेवट एकच गोष्ट झालेली आहे की आज जे तलाठीच्या रिझल्टमध्ये आहेत, दोन्ही लिस्टमधले म्हणताय मी, मेरिट लिस्ट 1, मेरिट लिस्ट 2, या सर्वांना मानसिक खच्चीकरण इतकं भयंकर झालेलं आहे. मला ते आज पण माझ्या डोळ्यामध्ये अश्रू येतात की जेव्हा ते बोलतात. असे त्यांचे वडिलांचे, आईवडिलांचे मेसेज येतात किंवा ते स्वतःच्या आईवडिलांना कॉल करतात की सर अशा गोष्टी आहे, सर आम्ही काय करावं. या संपूर्ण प्रवासामध्ये आपण बघतो 1,000 रुपये फीपासून तर संपूर्ण गोष्टी घडलेल्या, ठीक आहे, सर्व गोष्टी झालेल्या आहे. पण त्या लोकांनी मग विशाल नागपुरेला डोक्यावर बसवलं की नाही सर, आम्हाला असं वाटत आहे की चला एक व्यक्ती आमच्यासोबत बोलत आहे. मी असं म्हणते माझ्या याच्यामध्ये ग्रेटनेस दाखवत नाही, पण मला असं वाटलं पहिल्यांदा की चला नागपूरमध्ये, विदर्भामध्ये माझं नाव ऑलरेडी आहे, चांगलं आहे, मुलं ओळखतात, ऑफलाईनमध्ये मुलं ओळखतात. ऑनलाईनमध्ये मी जास्त इंटरेस्ट घेतला नाही, समोरसुद्धा घेणार एवढं, कारण की ऑनलाईनचे एज्युकेशन सर्वांना माहिती आहे. तर मी ऑफलाईनमध्ये खूप चांगलं होतं. विद्यार्थी मग तुम्ही बघू शकता, माझे विद्यार्थी माझा गुरुपौर्णिमा असेल, टीचर डे असेल, खूप डोक्यावर मला बसवतात, ते खूप चांगल्या पद्धतीने हे करतात. पण जेव्हा मी बघितलं की हे ज्या लोकांना मी शिकवलं नाही कधी, 3,500 विद्यार्थ्याच्यावर, ज्या लोकांना कधी शिकवलं नाही, काही केलं नाही, ते विद्यार्थी मला देवासारखं मानत. त्यांचे स्टेटस बघतो, त्यांचे मॅसेज बघतो, त्यांचे सर्व ग्रुपवर बघतो. हा सुद्धा एक जो क्षण आहे माझ्यासाठी इमोशनल आहे. यामध्ये जेव्हा बघतो आपण की ठीक आहे, 21 तारखेला, ते मला डेट्ससुद्धा आवडतात, आठवतात आतापर्यंत. 21 तारखेला मी महाराष्ट्राच्या पॉवरफुल व्यक्तीकडे गेलो. 22 तारखेच्या रामलल्लाचं आपलं हे होतं प्राणप्रतिष्ठान. 23ला रिझल्ट लागला सायंकाळी 6:45 वाजता. मला वाटतं पहिले सातारा, सांगली अशा सर्व गोष्टी चालू झाल्या तिथून पूर्ण. तर या संपूर्ण याच्यामध्ये जेव्हा रिझल्ट लागला, म्हणजे 23 तारखेचा जो दिवस होता, तो दिवस माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आले होते की जे विद्यार्थ्यांचे कॉल, मॅसेज, स्टेटस होते, ज्या विद्यार्थ्यांना मी कधी ओळखत नाही, त्यांना मी आज पण ओळखत नाही, कधी पाहिलं पण नाही मी अजूनपर्यंत. या 3,500 विद्यार्थी अजून मी बघितलं नाही आहे ना, कोणी पर्सनली मला ओळखतात, ते पण मला ओळखत नाही कोणी, की कोण आहे विशाल सर कोण आहेत, विशाल नागपुरे कोण आहे, त्यांना पण माहिती नाही काहीच. बस फक्त या यूट्यूबमार्फत काहीतरी व्हिडिओज त्यांना आवडले. एका वाईट परिस्थितीमध्ये त्यांना असं वाटलं की चला हा व्यक्ती आपल्याकडे काही गोष्टी करू शकते, आणि यांच्या अशा मॅसेज किंवा कॉलमुळे यांनी त्या जो मला मोटिवेट केलं, त्यांनीसुद्धा मला मोटिवेट केलेलं आहे की सर तुम्ही आमच्यासाठी या गोष्टी करू शकता, तुम्ही स्टँड घेऊ शकता. नंतर मग या प्रवासामध्ये हळूहळू जेव्हा 23 तारखेला जेव्हा रिझल्ट लागले, तर 23 तारखेला फक्त 23 जिल्ह्याचेच रिझल्ट लागले. मग राहिले बाकी पेसाचे.
मग पेसासाठी मग काही गोष्टी मग सर्वांनी प्रत्येक जिल्ह्यामध्ये, आणि तेव्हा असं झालं होतं की विद्यार्थ्यांचं असं म्हणणं, सर तुम्ही सांगा आम्हाला काय करायचं आहे. मी त्यांना सांगितलं की प्रत्येक जिल्ह्यामधले एक्स-सर्व्हिसमॅन पकडा, महसूल मंत्री असेल किंवा ज्या सर्व गोष्टी आहे, सर्व गोष्टी विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे. जे डिपार्टमेंट असेल, पुण्यामध्ये नरके मॅडम असेल, सर्वांना आम्ही विचारपूस केली. मग या संपूर्ण प्रवासामध्ये पेसाचा रिझल्ट काय दिवस आता लेटेस्ट लागला आपण बघतो, मागील 15 दिवसाआधी रिझल्ट लागला पेसाचा. जॉईनिंग आल्या आणि मला भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी म्हटलं जॉईनिंगच्या आधीच की जर समजा सर जर सर्व या गोष्टी सर झाल्या खरं तर तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये या. मला ते खोट मेजर आहेत, एक्स-सर्व्हिसमॅन लोक आहेत भरपूर सारे, विविध जिल्ह्याचे विद्यार्थी आहे, टीम सत्यवादी आहे आपले अमरावतीचे, किंवा मी सरांचे नावं घेत नाही असे, पण एक दुसरे नावं घेतो थोडेफार. या संपूर्ण याच्या खाटीक आपले जे आहेत, तो व्यक्ती जो आहे तो चिकन विक्रेता आहे. चिकन विक्रेता याच्यामध्ये आलेला आहे. अजून का पाहिजे प्रशासनामध्ये, म्हणजे आपल्या देशामध्ये त्या व्यक्तीचं स्ट्रगल काय असेल, तो एकटाच व्यक्तीच नाही तर या संपूर्ण 4,500 मध्ये प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या संघर्षामध्ये होता. या संघर्षामध्ये जेव्हा एक मुलगी जेव्हा स्टेटस ठेवत होती आपल्या आईवडिलांसोबत, किंवा ज्या रिझल्ट तिने बघितला, नाशिकची मुलगी आहे पेसामधली, त्या एक मला वाटलं की चला बाबा एक काहीतरी गोष्टी एक चांगल्या घडलेल्या आहे, ज्याच्यामध्ये माझं काहीतरी फ्रॅक्शन ऑफ पर्सेंट काहीतरी असेल मोटिवेट करायला. पण ठीक आहे, एक मला वाटलं की चला बाबा काही विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांचं काहीतरी खूप खूप चांगलं झालेलं आहे. पण अजूनसुद्धा त्या गोष्टी काही यांच्या दूर जात नाही आहे, कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये काही लोक आंदोलन करून राहिले. आणि या संपूर्ण याच्यामध्ये झालं असं की या सर्व विद्यार्थ्यांनी एवढा अभ्यास करून सुद्धा यांच्यावर दररोज कोणी ना कोणी चिखल फेकत आहे. दररोज कोणती मीडिया असेल, यूट्यूब चॅनल असेल, टेलिग्राम चॅनल असेल, समित्या असेल किंवा शिक्षक असतील. मी नेहमी सांगत असतो की जर समजा आपल्याकडून काही होत नसेल तर दुसऱ्या शिवा मारून काही होत नाही. आपण नेहमी अंबानी अदिलाला शिवा मारतो, रिझन काय की आपण त्यासारखं बनू शकत नाही. मला असं वाटते की जर समजा त्या लोकांनी जर स्वतःवर जर काम केलं तर या गोष्टी करायची गरज पडत नाही, करत पण नाही. ते फक्त कोण करायचे, खालीपिली लोक आहेत. पण ते दूर आज फक्त आपण ग्राम महसूल अधिकारी प्रवास बघणार आहे, जो मी बघितला आहे. मग मी बघितलं की जेव्हा 23 तारखेला जे रिझल्ट आले 23 जानेवारीला, 23 जानेवारीला त्यांचे जे मॅसेज होते ते मॅसेज बघून मी खरंच पूर्णपणे भारावून गेलो. मी माझ्या घरी दाखवलं, माझ्या आईला, माझ्या वाईफला म्हणजे दाखवलं त्यांना की मला बघा हे मुलं मला काय काय किती चांगलं बोलत आहे. आणि एक इमोशनल माझे विद्यार्थी आहेत ऑफलाईन, जनरली माझ्या विद्यार्थ्यांसोबत मी जास्त शेअर करतो. आणि विद्यार्थ्यांना मी सांगितलं की बघा तुमच्याजवळ मी आहो, त्यांच्याजवळ मी नसूनसुद्धा ते लोक किती माझी एक रिस्पेक्ट करत आहे, एक डोक्यावर त्यांनी बसवल्यासारखं ते बोलत आहे. तर या 23 तारखेच्या याच्यामध्ये मी बघितलं की खूप जबरदस्त म्हणजे ते. आणि तेव्हा जसं आलं तर मग बाकी जिल्ह्याचे विद्यार्थी मेसेज आले मला की सर आमचं कधी देईल, सर आमचं कधी देईल. हे जे आपुलकीची जे भावना बघितली मी या अधिकाऱ्यांकडून, हे मला वाटतं माझ्या आयुष्यातला खूप मोठा क्षण आहे. विद्यार्थी माझे ऑफलाईन माझे विद्यार्थी तर सेकंड टॉपर आहे महाराष्ट्रातून, ASO सेकंड टॉपर आहे. त्या संदर्भात मी सेम होतो, पण ती एकच होती. इथे हजारो लोक आहेत की जे म्हणतात की यार विशाल सर काहीतरी बोलेल तर आम्हाला चांगलं वाटेल. मग 23 जानेवारीपासून तर पुन्हा जी जॉईनिंगला वेळ झाला, डॉक्युमेंट झाले, पोलीस रिव्हिजन झालं, सर्व गोष्टी झाल्या. जॉईनिंग काही येणार. मग माहीत पडलं की आपलं पेसाची केस चालू आहे, तर मग पेसाचे रिझल्ट लागेपर्यंत आम्ही जॉईनिंग होणार आहे की नाही. म्हणजे प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवशी मी असं बघितलं त्या ग्रुपमध्ये आपले ॲडमिन आहेत, त्या ॲडमिनचे खूप चांगले कामं आहेत. 2-3 ग्रुप आहेत त्याच्यामध्ये. सर्वांचे कामं एकच प्रकारे होते की सर्वांना मोटिवेट ठेवावं. आणि या संपूर्ण प्रवासामध्ये 23 जानेवारीनंतर पुन्हा एक निगेटिव्हिटी आली की आमची जॉईनिंग होणार आहे की नाही. कारण की या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणी ना कोणी मधामधून काहीतरी काळ्या करून राहिलेलं आहे. काही या म्हणजे ज्या गोष्टीला तथ्य नाही आहे त्या गोष्टीला बोलणं चालू आहे. आणि शेवटी जेव्हा मग जॉईनिंग आली, मला वाटते जॉईनिंगमध्ये मला वाटते कोकणातले काही जिल्हे आहेत, रत्नागिरीचे असेल, सिंधुदुर्गचे असेल, आपले पुण्याचं तर खूप लेट आलं म्हणा, पण त्यांची जॉईनिंग आली काही लोकांची. तर जेव्हा जॉईनिंग जे आले तेव्हा त्यांचे फोन मॅसेज म्हणजे माझ्या क्लासमध्ये असतं असं मला ते त्यांचे फोन उचलायला खूप जास्त आवडले सुद्धा. चला बाबा काय बोलत आहे ऐकून घ्यावं. म्हणजे ते क्लास सोडून मी या गोष्टीसुद्धा केल्या थोडाफार काही दिवस की चला बाबा याचं काय म्हणणं. जॉईनिंग नंतर म्हणजे मला असं वाटत होतं की
ठीक आहे, डिप्रेशनमध्ये असल्यानंतर मला त्यांचे फोन उचलायला ठीक आहे, त्या गोष्टी होत्या वेगळ्या. पण जेव्हा तो व्यक्ती काहीतरी झालेला आहे तेव्हा त्यांचा जो प्रवास ऐकून किंवा त्यांचं जे मन जे जे सॅटिस्फॅक्शन जे म्हणतो ना आपण, एक आनंद जे म्हणतो आपण, ते मला ऐकायला पण सुद्धा भेटलं. म्हणजे मी ते एक बघितलं की डिप्रेशनचा व्यक्ती आणि जेव्हा तो काहीतरी अधिकारी बनलेला आहे, तो एक प्रवास मी यांचा बघितला. आणि एकाचा नाही बघितलं, मी आता जनरली बघत असतो की माझ्या क्लासचे विद्यार्थी असतात मॅक्झिमच्या, यामध्ये हजारो विद्यार्थ्यांची मॅसेजेस, कॉल, मी असं म्हणत नाही की हजारो नाहीत, खरंच हजारो विद्यार्थ्यांचे आहेत. टेलिग्राम ग्रुपवर आहे कंटिन्यू मॅसेज. मी सर्वांचे कॉल मेसेजवर रिप्लाय देऊ शकत नाही म्हणून मी व्हिडिओ बनवून टाकतो कधी कधी. पण प्रत्येकांचे व्हिडिओ कॉल, आपले कॉल असतील, मॅसेज असतील, सर्वांचं काही नाही काय. काही विद्यार्थी मला व्हिडिओसुद्धा केले की सर बघा सिलेक्शन, सर तुमच्या, म्हटलं माझ्यामुळं काहीच नाही. हे सर्व तुमची मेहनत आहे, तुमच्या आईवडिलांची मेहनत आहे, तुमच्या शिक्षकांची मेहनत आहे. माझ्यामार्फत मला असं वाटलं की बाबा तुमच्यासाठी काही बोलावं, ते मी फक्त बोललो. हां ठीक आहे, तुम्ही काय फ्रॅक्शन ऑफ काही पर्सेंट माझ्या आहे असं म्हणू शकतो, फ्रॅक्शन ऑफ फक्त, पण संपूर्ण मेहनत तुमची आहे. या संपूर्ण याच्यामध्ये प्रवासामध्ये संपूर्ण जिल्ह्यात, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकच गोष्ट 30 लाख रुपये दिले आहे, 35 लाख रुपये दिलेले आहे, 25 लाख रुपये दिले आहे. तुम्हाला मी सांगतो की असे विद्यार्थी तलाठी लागलेले ज्यांच्या घरी खरंच 2 वेळेचं जेवणसुद्धा नाही भेटत. आज खूप सारे असे विद्यार्थी आहे की जे एक टाईम जेवण करून किंवा त्यांचं जेवणाचं त्यांच्या सोर्सेसच नाही आहे, असे सुद्धा खूप सारे मला वाटते. ते चंद्रपूरची एक मुलगी आहे, तर म्हणजे खूप ट्रायबल एरियामध्ये राहते. तिचा मला फोन आला की सर माझ्या घरी असे हाल आहे, माझं घर असं असं आहे, आमच्या एवढी वाट शेती नाही आहे, या गोष्टी नाही आहे, आम्ही कुठून 30 लाख रुपये देणार आहे. आणि आजसुद्धा तेच चालू आहे की चिखल फेकायच्या गोष्टी चालू आहे, की म्हणजे किती भयंकर मानसिक खच्चीकरण किंवा या मानसिक त्रासामध्ये आजचे ग्राम महसूल अधिकारी आहेत. मला एक बोलूशा वाटलं, मला चला एक बोलून घ्यावं. मला एक जसं आज शनिवार होतं, मला चला एक प्रवास मांडावं यांचा, की या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने जनरली चॅलेंजेस. मला त्यांनी सांगितलं प्रत्येक दररोज, म्हणजे मला वाटतं की 10 जानेवारीपासून 9-10 जानेवारीपासून असा एक पण दिवस नव्हता की मला तलाठीच्या विद्यार्थ्यांचे कॉल किंवा मॅसेज आले नसतील. मी त्यांना ओळखत नाही ना ते मला ओळखतात, पण त्यांची जी आपुलकी होती त्या आपुलकीवर मलासुद्धा खरं उतरायचं होतं. मी माझ्या पद्धतीने जे प्रयत्न केले ते केलेच म्हणा, पण शेवटी मानसिकता असते. पण एक आजची कंडिशन खूप वेगळी झालेली आहे. या तलाठीच्या ग्रुपमध्ये, तलाठीच्या याच्यामध्ये 2 ग्रुप पडलेले आहे. मी सर्वांना आव्हान करील की 4500 जे लोक आहेत, जे मेरिट लिस्टमध्ये 1 मध्ये पण होते, 2 मध्ये पण होते, सर्वांनी एकत्र राहावं. ज्यांचे नावं पहिल्या लिस्टमध्ये होते ते आज जे बाहेर झालेले आहे त्यांच्यासाठी पण लढा लढू. जागा वाढ, त्याला एकच पर्याय आहे, दुसरा पर्याय नाही आहे. दुसरा पर्याय असेल कोणता, तर त्याच्यामध्ये कोणाचं नुकसान होणार आहे. म्हणून यामध्ये फक्त एकच आहे, जागा वाढ. त्याला काहीतरी वर्डिंग आहे, ते वर्डिंग मी सांगेल तुम्हाला. तर जागा वाढ जोपर्यंत होणार आहे, किती 100-200 जे पण जागा आहे, काही फ्रॉड लोकांवर कारवाई झालेली आहे, तर त्या जागा पण इथे येऊ शकतात. तर त्यासाठी पण मला वाटते की सर्वांनी एकत्र यावं, एकत्र राहावं. आतासुद्धा की मला वाटते की आता म्हणजे माझ्या इतिहास, मी 10 वर्षापासून बघत आहे MPSCमध्ये, 2014 पासून मी MPSCच्या याच्यामध्ये आहे. मला या तलाठीमध्ये कधीच सांगतो तुम्हाला, मला तर तुम्हाला पण इंटरेस्ट नसेल एवढा आधीपासून. आपण राज्यसेवा कंबाईनवाले लोक असतो नेहमी. मी तलाठीचे क्लासेससुद्धा कधी घेतले नाही आहे ना, कधी घेत. काही मी म्हणतो की बाबा तुम्ही MPSCचा अभ्यास करा, तुम्ही तलाठी आरामात पास व्हाल. पण झालं असं यावेळेस की मी इतका इन्व्हॉल्व होऊन गेलो याच्यामध्ये की यार जे त्यांचे जे डोळ्यातले अश्रू जे होते, मी जसं बघितलं, मी आता पण बघतो त्याच्यामध्ये ते काही लोकांचे, मला वाटते ते काही चॅनल्स आहे इन्स्टावर किंवा याच्यावर, किंवा आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं जे सेलिब्रेशन जे होतं, ते सेलिब्रेशनला ते बघितल्यावर असं वाटतं की यार चला याचं नाव, मला नाव पण नाही कोणाचे अजूनपर्यंत, याचं नाव काय आहे, अच्छा हे आहे का, अच्छा ओके वा, खूप छान वाटलं. त्याचे मॅसेज येऊन राहते की सर हे सर्व तुमच्यामुळे, ते म्हणत असतात ते आपल्या पद्धतीने बिचारे. ते त्यांचा मोठेपणा आहे की ते मला आता पण एवढ्या गोष्टी म्हणतात. अदरवाईज आजकाल जमान्यामध्ये मी बघितलं आहे, मी सर्व गोष्टी बघितल्या, असं नाही की बाबा नाही बघितलं आहे. काम झालं की संपलं काम, तू मास्टर, कुठला मास्टर, मी तुझा स्टुडंट का, ते असं असतात. आणि याच्यामध्ये माझा पण मी कधी हे नाही केलं की नाही बाबा मला आता मी माझी जेव्हा बॅच लॉन्च करील तर तुमचं नाव पहिले सांगेल की माझी विद्यार्थी आहे, एवढे लागलेले, तुमचे बॅनर फोटो वगैरे मागेल. तर मी असं कधी केलं नाही, मला इंटरेस्ट पण नाही त्याच्यामध्ये. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की मला खूप लोकांनी म्हटलं होतं की जे अगेन्स्ट आहे तुमच्या, की तुम्ही कशाला एवढं इंटरेस्ट घेऊन राहिलेले आहे.
तुम्ही या तलाठी केसाला तुम्हाला काय भेटणार आहे. तर मी जेव्हा बघितलं की, आणि खूप लोकांनी म्हटलं, असं नाही म्हटलं नसेल, एवढे व्हिडिओ लोकांना व्हायरल झाले सर्वांना माहिती आहे. मी त्यांना म्हटलं की प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी भेटत आहे म्हणून त्या गोष्टी करणे म्हणजे मूर्खपणा आहे. मी आज पण म्हणतो, मी आजच्या दिवसापर्यंत सुद्धा एक सुद्धा तलाठ्याला मेसेज नाही केला असेल स्वतःहून की तुझी फोटो दे, मी लावतो, तुझी फोटो सांग, तू सांग माझं, किंवा माझं क्लासचं प्रमोशन सांग सर्वांना. गरज नाही. आपण आपले काम चांगलं करत राहिलो तर विद्यार्थी आपल्या पद्धतीनेच करतात. त्यांना माहीत झालं विशाल सर कोण आहे, आणि त्यांना मी सांगतो की बाबा प्रमोशन काही गरज नाही आहे. सर्व विद्यार्थी आहेत, तर सर्वांना माहिती आहे ऑलरेडी क्लासेस फुल आहे, मला टाईम नसतो, क्लासेस स्वतः मी घेतो, मला टाईम नसतो. पण या प्रवासामध्ये मी एक बघितलं की हे जे सर्व 4,500 विद्यार्थी होते, यात एक सर्व्हिसमॅन असेल, दिव्यांग असेल, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक व्यक्ती, त्यांचे आईवडील, मेन गोष्ट त्यांचे आईवडील, त्यांच्या आईवडिलामध्ये ज्या दिवशी जॉईनिंग आली, 1000 विद्यार्थी जॉईनिंग झालेली आहे, अजून काही लोकांची बाकी आहे, त्याला अजून थोडासा त्रास होईलच, ऑब्व्हियसली त्रास होणारच आहे. पण जेही होईल, या संपूर्ण प्रवासामध्ये एक गोष्ट शेवटी मला एक माहिती झाली की जर समजा या संपूर्ण वाईट परिस्थितीमध्ये जर समजा तुमच्यासाठी कोणी धावून येत असेल ना, तर आपण त्याला नेहमी आपल्या डोक्यावर ठेवतो, आपल्या मनामध्ये त्याला ठेवतो. आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी बघितलं की आज पण माझ्या याच्यामध्ये नेहमी मॅसेज असतं. काही इश्यू झाला समजून घ्या, जसं काल परवा काहीतरी कोर्टमध्ये केस गेली, माझं थोडं काम होतं गडकरी साहेबांकडे वगैरे, तर मी थोडंसं कामामध्ये होतो माझ्या. पण जेव्हा मला माहिती झालं की बाबा असं असं आहे, या गोष्टी आहे, असं असं हे इश्यू झालेला आहे, तर विद्यार्थ्यांचे मला टेलिग्रामवर मेसेज येऊन पडून आहे खूप सारे, व्हॉट्सअपवर, सर आम्हाला सांगा, आम्हाला एक ऑथेंटिक माहिती पडते, खूप लोकांनी सांगितलं असं होईल, तसं होईल, स्थगित होईल, आता रद्द होईल, हे गोष्टी होईल, त्या गोष्टी होईल. तर या संपूर्ण निगेटिव्हिटीमध्ये ते आज पण मला म्हणतात की मला अजून पण एक्सपेक्टेशन नाही की मी कधी त्यांच्या जिल्ह्याला गेलो तर मला काहीतरी त्यांनी हे करावं. फक्त मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांचे जे सेलिब्रेशन, मला सेलिब्रेशन खूप जास्त आवडतं या गोष्टी बघायला, की या विद्यार्थी जे सेलिब्रेशन केलं, मी बघितलं होतं एका विद्यार्थ्याला मस्त जरा गाडीवर उचलून किंवा या गोष्टी आहे, मी करत होतो सेलिब्रेशन माझ्याकडे. पण या विद्यार्थ्यांनी ज्या नेहमी तुम्हाला सांगतो मी, आजसुद्धा जोपर्यंत जॉईनिंग होत नाही आहे तोपर्यंत संपूर्ण विद्यार्थी भीतीच्या वातावरणामध्ये आहे. म्हणजे बघा, बाकीचं सोडून द्या, या ग्राम महसूल जे अधिकारी आहे हे आजसुद्धा भीतीच्या याच्यामध्ये आहे पूर्णपणे, की माझं होईल की नाही, किंवा माझी जॉईनिंग झालेली आहे पण मला आता स्टे आलं, रद्द झाली तर काय होईल. म्हणजे आजसुद्धा 1 एप्रिलला सुद्धा संपूर्ण क्वेश्चन मार्क लागलेला आहे की आमचं काय होणार आहे. मी त्याच्यात म्हटलं की जर असं काही झालं, जसं काही चुकीचं काही घडत असेल, कोणी जास्त काळ्या करत असेल, त्यासाठी विशाल नागपुरे डायरेक्ट इंटरफेअर करेल आता. कारण की खूप झालं, अति झालं, मानसिक खच्चीकरण खूप झालेलं आहे. आणि बघतो आता अननोन नंबर खूप सारे, आता बिचारे ते सांगतात सर कसं होईल, काय होईल. आणि एखाद्या शिक्षकाला जे कधी ओळखत नाही, काही नाही, ते मला कोणीच ओळखत नाही, तर ते तरी पण ज्या आणि मी बघत असताना कधी पण बघतो की त्या व्यक्तीची आपुलकी काय आहे. ठीक आहे, त्याचा फायदा असेल ते सोडून द्या, पण त्या व्यक्तीची ज्या आपुलकीने तो मेसेज करतो की ज्या विशाल सर काहीतरी करू शकतात, की ते सांगतील आपल्याला काहीतरी, तर माझं पण एक काम असते की त्या सर्वांसंदर्भात नम्रतेने वागलं पाहिजे, किंवा त्या पद्धतीने त्याचे जे पण एक्सपेक्टेशन माझ्याकडून असेल ते पूर्ण केले पाहिजे. तर या 3-4 महिन्याच्या प्रवासामध्ये मला पण खूपशा काही गोष्टी शिकायला भेटतात, विद्यार्थ्यांकडून शिकायला भेटल्या. आणि जसं बघतो की माझ्या ऑफलाईन क्लासेस आहेत त्याच्यामध्ये मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, मी तुमचे नेहमी एक्झाम्पल देतो, मी सांगतो की काही तुम्ही नागपूरला आले, मला या भेटा, तुम्हाला मी माझ्या विद्यार्थ्याला सांगेल की बाबा चला हे विद्यार्थी होते, तो आपला खाटीक वगैरे आहे, खूप सारे विद्यार्थी आहे, त्यालाही मला सांगितलं सर्व चिकन, त्याचं मी बघितलं स्टेटस, मी चिकन विक्रेता होतो सर, असं तसं त्याचं बघितलं. तर प्रत्येक विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या कष्टावरून आलेला आहे. जे लोक जाणून बुजून यामध्ये काळ्या करत आहेत, का एकच एक्झाम नाही, खूप सारे एक्झाम आहे, आरोग्य विभागाची एक्झाम झाली आहे, WRD आहे, WCD आहे, तर या संपूर्ण एक्झाममध्ये कोणी काही बोलत नाही, फक्त तलाठीच्या मागेच लागू नये, कारण की तलाठीची पोस्ट चांगली आहे, एक प्रकारे बाकीच्या चांगली पोस्ट आहे. पण अशा कंडिशनमध्ये जे लोक या संपूर्ण ग्राम महसूल अधिकाऱ्याचं मानसिक त्याला खच्चीकरण करत आहे, त्यामध्ये सुद्धा हे सर्व पुन्हा एकदा उठले आहेत. आणि मी तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, सर्वांनी आता बघा, आता पण काहीतरी न्यायालयीन प्रोसेस चालू आहे, 10 तारखेपर्यंत थोडंसं त्यांनी थांबवलेलं आहे काम. पण एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीचं माझं नॉलेज आहे काही कायद्याचं वगैरे, कोणाला पण काही त्रास होणार नाही.
जर जागा वाढ झाली थोडीफार 100-200 जागेची तर कोणालाच प्रॉब्लेम येणार नाही. पण होऊ शकते की क्वेश्चन चेंजेसचं, आणि क्वेश्चन चेंजेसचं मी सांगतो नेहमी की जे यामध्ये संपूर्ण जे चुक्या आहे ते TCSची पण काही प्रमाणात दिसत आहे. आता काय की तुम्ही जेव्हा प्रश्न जर चुकीचेच काढलेले असतील काही, तुम्हाला उत्तर काय देणार आहे तुम्ही याच्यामध्ये, आणि 2-3 वेळा तुम्ही चेंज करता, हे पूर्ण मूर्खपणा झाला. तर या संपूर्ण गोष्टीमध्ये एक क्वेश्चन मार्क तोच आहे आजसुद्धा की सर मी हे जॉब सोडले, मी ते जॉब सोडले, सर मी या DVला गेलो नाही, मी त्या DVला गेलो नाही. सर आमचं करायचं काय आता, आम्ही काय करू? सर पहिल्या मेरिट लिस्टमध्ये माझं नाव होतं, त्यासाठी मी बाकी DVला गेलो नाही, माझी जॉब सोडून टाकली, पण सेकंड ज्या लिस्ट लागली त्याच्यात माझं नावच नाही आहे. सर आता आम्ही काय करावं? ते केस केले ते पण चांगल्यासाठीच आहे, मी सांगताय. ते जे केस केलेली आहे ती पण चांगल्यासाठी, आणि त्यात खूप सारे विद्यार्थी आहे की जे पहिल्या याच्यात दुसऱ्या याच्यात नाही आहे. गव्हर्नमेंटला हा अधिकारसुद्धा नाही आहे ना. गव्हर्नमेंटला अधिकार कोणी दिलेला आहे की आज काढलं उद्या नाही, उद्या नाही आज नाही, असं थोडं राहते, असं नाही राहत कधीच. तर या संदर्भात माननीय न्यायालय लवकरच निर्णय देतीलच, काही ना काही आहे तर. पण मी माझ्याबद्दल माझा प्रवास सांगितला की बाबा प्रवास खूप आहे सांगण्यासारखं, पण ते इमोशनल होऊन जाईल पूर्ण केस, ते नाही सांगणं गरजेचं. ॲटलिस्ट माहिती असो की बाबा ग्राम महसूल अधिकारी जे आहे आतापर्यंतच्या बॅचचे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात टफेस्ट बॅच राहील. आणि मला एक गॅरंटीसुद्धा आहे, मला एक माहितीसुद्धा आहे की हे जे 4,500 विद्यार्थी राहतील यामधून 90% जे व्यक्ती राहतील हे सामोरं जाऊन क्लास 1 क्लास 2 अधिकारी लवकरच बनेल, राज्यसेवा असेल कंबाईनमार्फत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी या 3-4 महिने स्ट्रगल केलेला आहे, ज्यांचं बघितलं प्रवास, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला तुमच्यासारखे अधिकारीच पाहिजे. आणि या संदर्भात माझ्यामार्फत एक लहानसा जो पण काही माझा वाटा राहील ते मी सामोरंसुद्धा करत आहे. मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं, माझा पहिला मेसेज होता बघा, जेव्हा मी एक ग्रुपमध्ये आलो होतो याच्या तलाठीच्या, आणि मी एक मेसेज केला होता, आता मी आलेलो आहो, चिंता करायची गरज नाही. एक माझा मेसेज होता, कोणाकडे असेल तुम्ही बघून घ्याल, जस्ट सिम्पल मेसेज केला. मला माहिती नव्हतं की 4 महिन्यात एवढं सारं घडणार आहे. त्या गोष्टी मी खूप साऱ्या गोष्टी केल्या माझ्या पद्धतीने, पण मी एक मेसेज केला होता की मी आता आलेलो आहो, कोणाला घाबरण्याची गरज नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि तेव्हा खूप सारे विद्यार्थी असेल सर्वांनी सपोर्टसुद्धा केला, आणि आहे असं सुद्धा सपोर्ट सामोरसुद्धा राहील. मी तुम्हाला सांगत आहे 4,500 जे विद्यार्थी, जो ग्रुप आहे आपले दोघे, ग्राम महसूल अधिकारी आणि G9 ग्रुपवाला, ते जेन्युनवाला आपला, या दोन्ही याच्यामध्ये 4,500 विद्यार्थ्यांनी एकत्र या संदर्भात सामोरची जे पण रूपरेषा आहे आपल्याला सांगता येईल. कारण की 10 तारखेनंतर जर समजा रिझल्ट काही येत असेल तर तेव्हा काहीतरी डिसिजन आपल्याला घेता येईल. ठीक आहे, थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.